आणि आता आपण थेट जाणार आहोत धाराशिवमध्ये। महत्त्वाची बातमी समोर येते। धाराशिवच्या कळंब शहरात राजकीय वैमनस्यातून रणकंदन माजलंय। जिल्हा परिषदेच्या दिगसळ गटाच्या वादावरून काँग्रेस आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते भर चौकामध्ये एकमेकांना भिडलेच आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो। विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा सर्व राडा झालेला आहे आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार प्रहार केलाय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी सुरवसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, अतिशय महत्त्वाची बातमी आहे, धक्कादायक ही दृश्य समोर येतात। नेमकं काय घडलेलं आहे धाराशिवमध्ये? नक्की आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन गटामध्ये ही तुफान हाणामारी जी आहे, मोठा राडा जो आहे तो रात्री 10च्या दरम्यान झालेला आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणावरून ही जी हाणामारी आहे ती झालेली आहे। प्रामुख्याने जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आपापसात भिडल्याची परिस्थिती जी आहे पाहायला मिळाली। विशेष म्हणजे अगदी पोलिसांसमोरच हा जो राडा आहे तो झालेला पाहायला मिळाला। त्यामुळे कुठेतरी वाहतूक व्यवस्था देखील खोळंबलेली होती। आजूबाजूचे व्यापारी देखील भयभीत झाल्याची परिस्थिती जी आहे ती रात्री निर्माण झालेली होती। यामध्ये जी काय कार्यकर्ते ज्यांना जखमी झालेले त्यांना नक्कीच बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। धाराशिवमध्ये ही दृश्य आपण पाहतोय आणि आता आपण थेट जाणार आहोत धाराशिवमध्ये। महत्त्वाची बातमी समोर येते। धाराशिवच्या कळंब शहरात राजकीय वैमनस्यातून रणकंदन माजलंय। जिल्हा परिषदेच्या दिगसळ गटाच्या वादावरून काँग्रेस आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते भर चौकामध्ये एकमेकांना भिडलेच आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो। विशेष म्हणजे पोलिसांसमोरच हा सर्व राडा झालेला आहे आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार प्रहार केलाय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी सुरवसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, अतिशय महत्त्वाची बातमी आहे, धक्कादायक ही दृश्य समोर येतात। नेमकं काय घडलेलं आहे धाराशिवमध्ये? नक्की आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन गटामध्ये ही तुफान हाणामारी जी आहे, मोठा राडा जो आहे तो रात्री 10च्या दरम्यान झालेला आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या कारणावरून ही जी हाणामारी आहे ती झालेली आहे। प्रामुख्याने जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आपापसात भिडल्याची परिस्थिती जी आहे पाहायला मिळाली। विशेष म्हणजे अगदी पोलिसांसमोरच हा जो राडा आहे तो झालेला पाहायला मिळाला। त्यामुळे कुठेतरी वाहतूक व्यवस्था देखील खोळंबलेली होती। आजूबाजूचे व्यापारी देखील भयभीत झाल्याची परिस्थिती जी आहे ती रात्री निर्माण झालेली होती। यामध्ये जी काय कार्यकर्ते ज्यांना जखमी झालेले त्यांना नक्कीच बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। धाराशिवमध्ये ही दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।